आले। नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात। शिवराज मोटेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक रात्रभर चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं ताबा घेतला। कांदा प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। समृद्धी महामार्गावर चक्काजाम केल्यानं पोलिसांकडून धरपकड। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 2% अधिक वाढल्या। ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती प्रति बॅरल $111.5 इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची तातडीची बैठक। डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण। डॉलरच्या तुलनेत रुपया 96.33 वर महागाई वाढण्याचा धोका। मर्यादित इंधन साठ्यामुळे पालघर, बुलढाणा आणि वाशिममध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा, तर लातूरमध्ये अँब्युलन्स डिझेलसाठी पंपावर ताटकळल्यानं अपघातग्रस्तांना खासगी वाहनानं नेण्याची वेळ। राष्ट्रवादीतील विसंवाद दूर करण्यासाठी सुनेत्रा पवार यांचा पुढाकार। तटकरे, पटेल यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची सूत्रांची माहिती। कोर कमिटीच्या बैठकीनंतर आमदारांची सुनेत्रा पवार यांच्यासोबतही याच आठवड्यात बैठक। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकीची घोषणा। 18 जूनला मतदान, 22 जूनला मतमोजणी। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक होणार। मोंदू अशोक खरातनं बेनामी खात्यातून 3 महिन्यात 52 कोटी काढले। बांधकाम व्यावसायिक जासूद आणि परब विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पैसे काढल्याची माहिती। ब्लॅक मनी वाईट करून विदेशात पळून जाण्याचा होता प्लॅन। नागपूरच्या कोठीरोड महाल परिसरात गोळीबार। 6 जणांनी 2 वेळा फायरिंग केल्याची माहिती। वर्चस्व आणि दहशत निर्माण करण्यासाठीच गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती। अधिक महिन्यात जावयाला दिली तब्बल 1.5 किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल। 4 लाख किमतीच्या चांदीच्या चपलेची कोल्हापुरात जोरदार चर्चा।